तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिन्स पाटील ब्लॉग्स। तर आज माझ्या काकाचा बर्थडे आहे, तर त्याचा मी आज ब्लॉग बनवणार आहे। आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जो कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण पुढे भेटूया। छोटी बेबी आहे यशमी, बघा तिला पप्पा खांद्यावर घेतले कढीवर। भट्टीच्या चिकनसाठी बघा काय काय पाहिला मम्मी करते। याच्यात काय काय टाकलं आहे मिक्सरमध्ये? हे काय आहे? हे पुदिना कोथिंबीर। आता त्याचा छान असा वाटण करून घेणार आहे। मग नंतर तो चिकन मॅरिनेट करायचा ना त्याच्याने। एवढे मसाले घेतले, अजून सुद्धा घेते काकू। तर दही बघा मिक्स करते काकू। मॅरिनेटसाठी चिकनला दही लागतंच, कधी पण केला तरी दही यूज करतात प्रत्येकजण। इकडं अजून मिक्सर यांचा वाटण नाही होत। ह्या बघा काय 3-4 फेऱ्या मारल्या तरी अजून काय होतच नाही। दही टाकते परत ते वाटणामध्ये। त्याच्यात मसाला टाकते, घरगुती मसाला आहे काकू। घरगुती आपला प्लस स्पेशल मसाला त्याची आपण आई बनवते काकूची बघा। भरपूर मसाला आमची जासायची ती आपलीच आई हळद टाकलेली आहे। वाटण झाला आहे। आणि हे कुठला मसाला आहे? धना पावडर वाटण सुद्धा गरम मसाला आणि वाटण सुद्धा टाकलेलं आहे। आणि हा चिकन मसाला। ओके। आणि लिंबू कापते काकू। आणि साईडला चिकन दिसत असेल पूर्ण। हा चिकन 3 किलो आहे। त्याला आजची मेजवानी आहे पूर्ण भट्टी पावची। एवढाच मगाशी टाकलेला। पुन्हा एकदा मिक्सरला एक काय बोलतात वाटण करते। आणि लिंबू पिले, बिया बघ किती गेल्या। निखिल काका पेरू तुडवते इकडं। संपलं, तो सुद्धा ब्लॉगर आहे। ही त्याला 3ऱ्या व्हिडिओमध्ये दिसला असेल, तो आता 2 व्हिडिओमध्ये दिसलाय। तो बघा तुडवते बस तुडवते। आणि इकडं मिक्स करते सर्व मसाला। काकूला काही माहीत नाही बोलते तरी पहिल्यांदा ट्राय करतं। काय पण बोलतं ट्राय करते, तुम्ही सांगा मला कशी घालायची। आमची काकू पहिल्यांदा ट्राय करते हा। आणि मी तुम्हाला नंतर सांगीन कसा झालाय तो चिकन। तिची पहिलीच ट्राय आहे। ती ट्राय करते कसा म्हणजे शिकते। मम्मी तिला सांगते का कसा बनवायचा, मग नंतर मी टेस्ट करून तुम्हाला नक्कीच सांगेन टेस्ट कशी आहे। मिक्स करते आमची शकीला काकी। तर लसूण निसाला आले, आपल्याला मदत करते बघा। आणि परत आपण वाटण आणि हे काय करतस, हे काय टाकतस? अमूल बटर तो मिक्सच करते मसाला, म्हणजे खूप छान असा झाला पाहिजे। आणि मम्मी चीज हे करते त्याच्यावर, बटर आहे का सॉरी। मी बटर टाकते आणि काकू अजूनही मिक्स करते, फेटते। आपल्याला काय त्या माहीत नाही, ती बायकांची कामं असतात, ते मला काय माहीत नाही। मॅरिनेट चालू आहे सध्या। चिकन टाकते काकू त्याच्यात, मॅरिनेट करत आहे त्याच्यात। ते टोपास मसाला आहे त्याच्यात। तर मग नंतर मिक्स करून आपण भट्टीत नेणार आहोत भाजायला। पप्पा किंवा निखिल काका नेईल, नाही तर मग बड्डे बॉय नेईल आमचा। त्याला नंतर दाखवीन। तो कामाला गेलाय, आलाय नाही अजून। सरप्राईज पार्टी आहे काय काकाला, त्याला माहित नाही अजून। मम्मा
माहित नाही त्याला अजून का आपण हे केलंय ते सगळं. काकू स्पेशल. काकूनी पार्टी दिली काकाच्या बर्थडेची. काकाला कायच माहित नाही. काकाला सरप्राईज. आला याला तर काही चैनच नाही फरक आहे माझ्याशिवाय. तर आता रेड कलर आणलाय थोडासा कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये चिकनला. तर मम्मी रेड कलर टाकते त्याच्यात. नाही बोललाय. फोडलाय नाही तो, नवीनच आहे तो बघ त्याच्यात पडलेला. तो टाकलाय आता. तर त्याच्याने जेणेकरून चिकनला खूप छान असा कलर येतो, लाल कलर. चिकन असा झणझणीत असा मॅरिनेट करून झालेला आहे. आता आपण थोड्या वेळा. तर मी आता शेतावर चाललो आहे. शेतावर म्हणजे आमची आता पार्टी आहे. तर बरेच ब्लॉगमध्ये मी शेतावर तर दाखवलंच असेल. तिथंच मी चाललो आहे आमची पार्टी. आणि मी केक बनवला आहे काकासाठी. एक छान असा छोटासा गिफ्ट काकाला सरप्राईज म्हणून देणार आहे. तर तुम्हाला तो दाखवण्याचा नक्कीच दाखवते मी तुम्हाला. हा बघा मी हा छान असा छोटासा सरप्राईज बनवला आहे काकासाठी. आणि काकाचं नाव विजय आहे म्हणून मधीत बघा मंचनी व्ही बनवला आहे आणि साईडनं डिझाईन बघा. नंतर तुम्हाला दाखवीन जर दाखवायला भेटला तर जेव्हा आम्ही तिकडे नेऊ तेव्हा. तर चला आपण जाऊया शेतावर, तिकडे जाताना भेटूया आपण डायरेक्ट. तर आता मी आलो आहे केक घेऊन खालते आणि माझ्यासोबत मम्मी आहे. तर बघा आणि आपण आता डायरेक्ट शेतावर भेटूया. तर चला. मोबाईल लागत सगळी बसलीत आणि सगळ्यांना झोपा आल्यात. कारण की आपली पार्टी आहे हे घडायलाच नाही. 12ची पार्टी आहे. कारण की तो बघाल ते अजून बराच वेळ आहे. आत्ताशी 11:15 व्हायला आलेत आणि आपली 12:05ची गाडी आहे. मग कांचन काकू हाय करते. आता काय तयारी चालू आहे रात्रीची? आता आपली तयारी अशी चालू आहे की आता आपल्याला चिकन हा मॅरिनेट केलेला आहे आपण. तर मॅरिनेट केला तर आता त्याला लसणाचा जरासा स्मेल म्हणजे लसणामुळे जरा टेस्ट वाढते त्याची. त्यामुळे आपण त्यात लसूण टाकतो. तो लसणाचा मी आता टेस्टाचं काम करतो. मग तो मॅरिनेट त्याच्याने चिकन असा वैस लागत नाही ना. वैस लागत नाही आणि थोडा लसणाचा टेस्ट मस्त येतो, स्वाद येतं. ते आपण घेऊन थोड्या वेळेला जाणार उरणला भट्टीमध्ये जी पावाची भट्टी असते तिथनं पाव आणि चिकन भाजून आणू ना. पाव आपण घेऊ आणि चिकन भाजून देऊ. आपल्याला ते भाजायला 20 मिनिटं जातात कम सेम. आणि आपण डेली तिकडच जातो ना. डेली आपण ते कुठं आहे भट्टी सांग. ती भट्टी आपण राजसात काय सांगू नाही शकत भट्टीचा. कारण की बरेच जण पाव वगैरे खातात मग चांगला नाही वाटत. मग आपण भट्टीचा काय राज सांगू नाही शकतो कुठे देतो. मग येतो एवढं सांगू शकतो मी. आणि उद्या काकाचा बर्थडे आहे तर आपली 12ची पार्टी आहे. तर तुला ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि निखिल पाटील नागावकर याला सपोर्ट करा. आणि तो चांगले चांगले ब्लॉग टाकतो. यशू काम करतो. बघा निखिल काका काय सांगते. स्वतःच्या बर्थडे मध्ये स्वतःच काम करते. काम करतोय तो. लसूण पण कसं लसूण फ्राय करायला आपल्या मी फक्त लसूण ठेचाचं काम करतोय. म्हणजे लसूण जो अख्खा होता तो फोडण्याचं काम केलं. बाकी सगळी याला मेहनत माझी बायको रेतना पाटील हिने केलेली आहे. मॅरिनेट वगैरे करायचा कसा काय त्याच्यात हळद मीठ मसाला काय लागते ते तेच करे. जेवण वगैरे तेच करे सगळं. हे कशासाठी चिकनचा थोडा जो फ्लेवर थोडा लसणाचा चिकनला स्वाद त्यासाठी आपण लसूण टाकतो त्याच्यात. त्याच्याने वैस जरा चिकन वैस वगैरे लागत नाही. आपण लसूण आपण अक्का पण टाकू शकतो ना त्याच्यात. टाकतो पण मग जर हा जर फोडला आणि तर त्याला मग ते स्वाद येणार मॅरिनेट होणार नाही. म्हणजे त्याच्यात मसाला जाणार नाही. मसाला जाऊ नाही शकत. आणि हा भाजला ना का येऊन खातात ना पावसा दो. आणखी याचा दुसरा उपयोग हा लसूण कधी फोडायचा जरा जर फोडला काही त्याला चणा कांदी आपण खातो तर ते
त्याला पीठ वगैरे घ्यायचं आणि फ्राय करायचं. एवढं भारी लागतं ना लसूण, एकदम भारी, विचार नाही शकत. बघा आपल्याला काकांनी चांगली माहिती दिलेली आहे. धन्यवाद काका. आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे ॲडव्हान्स मध्ये. पप्पा आले. पप्पा केक आणला. पप्पा एक केक आणलाय लिलावांना. बघा आम्हा तुम्हाला दाखवते. लिलावांना पप्पाही सुद्धा केक आणलाय. आज केकची फुल पार्टी. तर आता काकाची पूजा करते अंजन काकू आणि मम्मी आता येणार आहे पूजा करण्यासाठी. आता आमची काकू आले काकाची पूजा करण्यासाठी. आता मम्मी आले काकाची पूजा करण्यासाठी. काकू तू पण जा. DJ, happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, DJ. Happy birthday, DJ. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, DJ. त्यांची बघा कशी मस्ती चालू आहे. पहिले माझा तर यशू आले. ती रागवले बघा. तू लक्ष गोड परवा जीत साईड लाव. सगळ्यात भारी योग केक झाला सलू पहिला वाला. त्यांची बघा काय मांडीवर बस बोलते. तू मला घे मला घे तुम्ही झाला. आता काका आहे तर तुझा वाढदिवस आहे तर तुला कसं वाटते? खूप चांगलं वाटतं. आज माझा वाढदिवस. आज माझा वाढदिवस आहे. म्हणजे वय माझा जास्त आहे पण आमच्या जरा गावात प्रथा आहे काय जास्त वाढलं तरी कमी सांगायचा. आज ही प्रथा आहे त्याच्यामुळं पण माझं वय जास्त आहे पण मी फक्त 28 वय. आम्ही घेतल्याशिवाय देणार नाही. आणि बर्थडे निमित्ताने वगैरे कटिंग झालेली आहे माझं. आणि आणखी चिकन भट्टी होता, कोबी मसाला होता, ते कोबी मसाला मोठा भाऊ राजेश पाटील यांनी बनवलं. नेहमी ते राजेश पाटीलच बनवतात. घरचं काम वगैरे असो जेवण वगैरे असो तेच बनवतात सगळं. पोरांचा आणि आज जे बनवलेली भट्टी रेतना पाटील म्हणजे माझी बायको यांनी बनवलेली आहे. फर्स्ट ट्राय. हा राणी आहे तिने फक्त आज ऑर्डर दिलेली असा बनवता तसा बनवता अंग मेंढर अशी काय नाही घेतली. आणि प्रिन्स पाटील यांनी हा जो केक बनवलेला आहे तुम्ही दाखवतो मी केक. प्रिन्स पाटील प्रिन्स पाटीलने बनवलेला आहे, मस्त बनवलेला. आज हे मला आता मी यशमी पाटील इकडे मला दाखव. आज आमच्या दोन्ही मुलांनी खूप सुंदर असा केक बनवला. तुम्ही पण बनवलं यशमी आणि प्रिन्सनी दोघाही बिस्किटचा केक सरप्राईज म्हणून केला काकासाठी. प्रेमाने एकदम आणि मस्त टेस्ट झाली. सगळ्यात बेस्ट. सगळ्यांना आवडला केक. एक नंबर झालेला. खा मामा तुला. तू घेतला तर बोल काका पुढचं काय काय नाही मला भेटला. भाऊ भरता केक खूप छान झालेला. माझ्यामध्ये काही वर्षात त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट करावा कारण की नाही आपल्या तुला माहिती आहे सगळं बिस्किट होतं ना. ब्लॉगिंग पण करा पण तुम्ही जॉब करून ब्लॉगिंग करा जेणेकरून वाटलं तुमचा धंदा पण हाईट आणि तुम्हाला 5 टाइम जॉब पण राहील. पेक्षा उभारी आली. साईड जॉब साईड बिझनेस साठी तुम्ही करू शकता. यशस्वी केकला
धन्यवाद आपल्याला माहिती दिल्याबद्दल. आणि तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद थँक्यू. प्लीज आणि ऑल फ्रेंड माझे परिवार यांना पण थँक्यू. आणि नक्कीच कमेंट्स मध्ये काकासाठी हॅपी बर्थडे कमेंट्स मध्ये टाका. तर चला आपण आता केक खाऊया. मी केक खाते. मिनी बनवलेला पहिला टेस्ट कर. सगळ्यांना केक आवडला मिनी बनवलेला. तिने पण बनवलाय. दोघाही पण सुंदर केक बनवला. पण जास्त मेहनत माझीच आहे हं त्याच्यात. जीतला विचारू जीत कसा लागला केक. एक नंबर ना. काकाचा आज बर्थडे आहे. काका हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला तुम्ही बर्थडेचे जे शुभेच्छा दिले त्याच्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. आणि इकडं बघा भट्टी शिजले मस्तपैकी. तर सगळी आता भट्टी पाव खायला बसलीत. अजून कोणी टेस्ट नाही केला. आता मी टेस्ट करून बघते. मी आधी केलाय जरसा. आपण ब्लॉग इथं चेंज करूया. ब्लॉग आवडला असेल तर